हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि मीरा भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी जी अकाउंटंटची पोस्ट आहे त्यासाठी आपण एक सिरीज स्टार्ट करत आहे, ज्याच्यामध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ॲडव्हान्स अकाउंटिंग, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, फायनान्स मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट याचे जे क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करणार आहे, जे MCQs राहणार आहे, जे तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतील. ठीक आहे. ही सिरीज जी आहे ती आपण आजपासून स्टार्ट करत आहे. टिल एक्झामपर्यंत आपण ट्राय करणार की इथे जेवढे पण आपण टॉपिक्स बघितलेले अकाउंटंटसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते सगळे टॉपिक्सचे जे MCQs आहेत ते कव्हर करणार आहे. एका व्हिडिओमध्ये मिनिमम आपण 25 MCQs इथे कव्हर करू, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा. ठीक आहे. तसंच आपण ऑलरेडी महाट्रान्सकोमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि LDCसाठी आपण ऑलरेडी सिरीज बनवलेल्या होत्या. त्या सिरीज पण ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहेत. सगळ्या चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्हाला तिथे सगळे मिळून जातील. तिथनं पण तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. तसंच आणखी एक अकाउंटसाठी ऑल इन वन PDF सुद्धा अवेलेबल आहे अकाउंटंटसाठी. ज्यांना ही PDF घेऊन जर प्रॅक्टिस करायची असेल तर PDF घेऊन तुम्ही प्रॅक्टिससुद्धा करू शकता. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF घेऊ शकता. ऑल इन वन PDF आहे. जर तुम्हाला सेपरेट PDF हव्या असतील सगळ्या सब्जेक्टच्या तर सेपरेट PDF सुद्धा अवेलेबल आहे आणि दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी. ज्यांना इंग्लिशमध्ये हवी असेल ते इंग्लिशमध्ये घेऊ शकता, ज्यांना मराठीमध्ये हवी असेल ते मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. तर आजचा जो कन्सेप्ट आहे तो फायनान्शियल अकाउंटिंगचा आहे. तर फायनान्शियल अकाउंटमध्ये पार्ट 1 मीन्स आपण असे 5-5 टॉपिक याच्यामध्ये घेतलेले आहे आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, इथे आता फायनान्शियल अकाउंटिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. मिनिमम आपण फायनान्शियल अकाउंटमध्ये 30 टॉपिक आहे आणि 30 टॉपिक मिळून इथे आपण 6 कमीत कमी फायनान्शियल अकाउंटिंगवर व्हिडिओज बनवणार आहे. मीन्स एका व्हिडिओमध्ये आपण 5 टॉपिकचे MCQs कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये पार्ट 1चे 25 MCQs. तर बघा इथे फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. खालीलपैकी कोणता भांडवली खर्च मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट सॅलरीज पेड टू एम्प्लॉई, सेकंड परचेस ऑफ ऑफिस बिल्डिंग, थर्ड पेमेंट फॉर इलेक्ट्रिसिटी बिल अँड फोर्थ रिपेअर ऑफ ब्रोकन चेअर. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, परचेस ऑफ ऑफिस बिल्डिंग, कार्यालयाची इमारत खरेदी करणे. ठीक आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर रिलेटेड टू एक्वायरिंग और इम्प्रूविंग फिक्स असेट प्रोव्हाइडिंग लॉन्ग टर्म बेनिफिट. ओके. नेक्स्ट, सेकंड, वेन इज रेव्हेन्यू रिकॉग्नाइज अकॉर्डिंग टू द ॲकरल प्रिन्सिपल. बघा प्राप्ती तत्वासूत्रानुसार उत्पन्न कधी नोंदवले जाते. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट वेन कॅश इज रिसिव्ड, सेकंड ॲट द टाइम ऑफ अर्निंग ऑफ द रेव्हेन्यू रिगार्डलेस ऑफ कॅश रिसिप्ट, थर्ड ओनली ॲट इयर एंड अँड फोर्थ ऑन डिमांड फ्रॉम द कस्टमर. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲट द टाइम ऑफ अर्निंग द रेव्हेन्यू रिगार्डलेस ऑफ कॅश रिसिप्ट. बरोबर आहे. उत्पन्न कमावले की नंतर रोख मिळालो, ठीक आहे, किंवा नाही याची पर्वा न करता नोंदवले जाते. ओके. अंडर ॲकरल प्रिन्सिपल रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज वेन अर्न, नॉट नेसेसरी वेन रिसिव्ड. ओके. to match income and expenses in the same period. Next, third, which of the following is not disclosed in notes to account. खाते टिप्पण्यांमध्ये खालीलपैकी कोणती माहिती दर्शवली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट कॉन्टिजेंट लायबिलिटी, अकाउंटिंग पॉलिसी अडॉप्टेड, प्रीपेड रेंट अँड फॉर सॅलरीज पेड. तो करेक्ट आन्सर आहे फॉर सॅलरी पेड. ओके. सॅलरी पेड आर द रुटीन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड अपियर इन द इन्कम स्टेटमेंट, नॉट इन द नोट्स. नेक्स्ट, फोर्थ, वाय आर कॉन्टिजेंट असेट नॉट रिकॉग्नाइज इन फायनान्शियल स्टेटमेंट. संभाव्य मालमत्ता आर्थिक विवरणात का नोंदवली जात नाही. तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ड्यू टू अनसर्टन्टी ऑफ रिअलायझेशन, second because they are always immaterial, third to inflate profit figure and fourth to avoid complexity. तो करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ड्यू टू अनसर्टन्टी ऑफ रिअलायझेशन, प्राप्तीची अनिश्चितता असते. ओके. कॉन्टिजेंट असेट डिपेंड ऑन अनसर्टन फ्युचर इव्हेंट, रिकॉग्नाइजिंग देम प्रीमॅच्युअरली मे मिसलीड स्टेक होल्डर. नेक्स्ट, फिफ्थ, विच प्रिन्सिपल एन्श्युअर कन्सिस्टन्सी इन अकाउंटिंग प्रॅक्टिस ओव्हर टाईम. काय तत्वसूत्र लेखा पद्धतीत सातत्य सुनिश्चित करते. तर बघा ऑप्शन आहे, कॉस्ट प्रिन्सिपल, प्रिडियन्स प्रिन्सिपल, कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल अँड मटेरियलिटी प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल, सातत्य तत्वसूत्र. ठीक आहे.
The consistency principle ensure that accounting method remain uniform across period to allow comparability. Okay. Next, sixth, which of the following best explain the matching principle? जुळणी तत्वसूत्राचे उत्तम स्पष्टीकरण कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मॅच रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस इन द सेम अकाउंटिंग पिरियड. सेकंड, मॅच असेट विथ लायबिलिटीज. थर्ड, मॅच कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. फोर्थ, मॅच प्रीपेड अँड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. तो करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, मॅच रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस इन द सेम अकाउंटिंग पिरियड. ठीक आहे, उत्पन्न आणि खर्च एकाच लेखा कालावधीत जुळवणे. ठीक आहे. मॅचिंग प्रिन्सिपल एन्श्योर दॅट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड इन द सेम पिरियड ॲज द रिलेटेड रेव्हेन्यू, प्रोव्हाइडिंग ॲक्युरेट प्रॉफिट मेजरमेंट. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज अ डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. खालीलपैकी कोणता खर्च डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, परचेस ऑफ मशिनरी. सेकंड, ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस फॉर ब्रँड लॉन्च. थर्ड, सॅलरीज पेड टू स्टाफ. अँड फोर्थ, रेंट फॉर द ऑफिस. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर ब्रँड लॉन्च. ठीक आहे, ब्रँड लॉन्चसाठी जाहिरात खर्च. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बेनिफिट आर स्प्रेड ओव्हर सेव्हरल अकाउंटिंग पिरियड्स, नॉट चार्ज फुल्ली इन द इयर इनकर्ड. नेक्स्ट, 8, कॉन्टिजेंट लायबिलिटी आर शोन इन फायनान्शियल स्टेटमेंट ॲज. संभाव्य कर्ज आर्थिक विवरणात कसे दाखवले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲज अ करंट लायबिलिटी. सेकंड, इन द बॅलन्स शीट डायरेक्टली. थर्ड, ॲज अ फुट नोट ऑर नोट टू अकाउंट. अँड फोर्थ, ॲज अ असेट. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲज अ फुट नोट ऑर नोट्स टू अकाउंट, टिप्पण्या किंवा खाते नोट्समध्ये. ठीक आहे. Contingent liability are disclosed in the notes, not recognized in the financial statement due to uncertainty of occurrence. Next, 9th, which of the following is a characteristics of capital expenditure? खालीलपैकी कोणती भांडवली खर्चाची वैशिष्ट्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज रिकरिंग इन नेचर. सेकंड, प्रोव्हाइड बेनिफिट फॉर सिंगल अकाउंटिंग पिरियड. थर्ड, increase fixed asset value. and fourth, recorded under revenue expenses. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड. ओके, इन्क्रीज फिक्स असेट व्हॅल्यू. ठीक आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर ॲड व्हॅल्यू टू फिक्स असेट अँड प्रोव्हाइड बेनिफिट ओव्हर मल्टिपल इयर. म्हणून करेक्ट आन्सर काय येईल इथे थर्ड, इन्क्रीज फिक्स असेट व्हॅल्यू. नेक्स्ट, 10th, वाय इज द प्रुडन्स प्रिन्सिपल इम्पॉर्टंट इन अकाउंटिंग. लेखाशास्त्रात काळजी तत्वसूत्र का महत्वाचे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू ओव्हरस्टेट प्रॉफिट. सेकंड, टू प्रिव्हेंट अंडरस्टेटमेंट ऑफ लायबिलिटी अँड ओव्हरस्टेटमेंट ऑफ असेट. थर्ड, टू डेफर रेव्हेन्यू रिकग्नायझेशन. अँड फिफ्थ, टू मॅच रेव्हेन्यू विथ कॉस्ट. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू प्रिव्हेंट अंडरस्टेटमेंट ऑफ लायबिलिटीज अँड ओव्हरस्टेटमेंट ऑफ असेट. कर्ज कमी दाखवणे आणि मालमत्ता जास्त दाखवणे टाळण्यासाठी. ठीक आहे. द प्रुडन्स प्रिन्सिपल एन्श्योर कॉशन इन रिपोर्टिंग, प्रिव्हेंटिंग ओव्हर ऑप्टिमिस्ट प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल हेल्थ. नेक्स्ट, 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू रिगार्डिंग अकाउंटिंग पॉलिसी. लेखा धोरणाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, दे गाईड द सिलेक्शन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल. Second, they are mandatory under all circumstances. Third, they should be consistently applied. And fourth, they are disclosed in financial statement. The correct answer is second, they are mandatory under all circumstances. ठीक आहे, प्रत्येक परिस्थितीत अनिवार्य असतात. ओके, accounting policies are adopted by the management and disclosed, but they are not legally mandatory in every situation. Next, 12th, deferred revenue expenditure is recognized as an asset because. deferred revenue expenditure का मालमत्ता म्हणून ओळखले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट हॅज अ इमिडिएट बेनिफिट. सेकंड, इट रिलेट्स टू फ्युचर पिरियड. थर्ड, इट इज अ कॅपिटल असेट. अँड फोर्थ, इट इज अ कॉन्टिजंट लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इट रिलेट्स टू फ्युचर पिरियड. ओके, भविष्यातील कालावधीसाठी संबंधित असते. Deferred revenue expenditure is initially treated as an asset and written off over time as a benefit is realized.
नेक्स्ट क्वेश्चन 13. विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट डिस्क्राइब द कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल. सातत्य तत्वसूत्राचे उत्तम वर्णन कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे युजिंग डिफरंट अकाउंटिंग मेथड इच इयर. सेकंड, अप्लाइंग द सेम अकाउंटिंग मेथड ओव्हर टाइम. थर्ड, चेंजिंग पॉलिसी बेस्ड ऑन प्रॉफिट लेवल. अँड फोर्थ, मॅचिंग असेट अँड लायबिलिटीज एव्हरी मंथ. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अप्लाइंग द सेम अकाउंटिंग मेथड ओव्हर टाइम. वेळेनुसार समान लेखा पद्धती लागू करणे. ठीक आहे. कंसिस्टन्सी प्रिन्सिपल एन्श्योर फायनान्शियल स्टेटमेंट are comparable over period by applying the same method. Next 14. Which of the following is correct treatment of contingent asset. संभाव्य मालमत्तेचा योग्य व्यवहार कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिकॉग्नाइज इमिडिएटली इन द बॅलन्स शीट. सेकंड, इग्नोर अंटिल व्हर्च्युअली अनसर्टन. थर्ड, ट्रीटेड ॲज अ रेव्हेन्यू इन्कम. अँड फोर्थ, रिपोर्ट ॲज अ कॅपिटल रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इग्नोर अंटिल व्हर्च्युअली अनसर्टन. मीन्स फक्त जवळजवळ निश्चित झाल्यावर नोंदवणे. ठीक आहे. कॉन्टिजन असेट आर नॉट रेकॉर्डेड अंटिल रिअलायझेशन इज व्हर्च्युअली सर्टन टू अवॉइड मिसलिडिंग फायनान्शियल पोझिशन. नेक्स्ट 15. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. खालीलपैकी कोणता भांडवली खर्च मानला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, परचेस ऑफ न्यू मशिनरी. Second, installation cost of machinery. Third, routine repair of existing machinery. And fourth, building construction cost. The correct answer is third, routine repair of existing machinery. विद्यमान यंत्र सामग्रीची नियमित दुरुस्ती. ठीक आहे. Routine repairs is a revenue expenditure as it maintain the asset without enhancing its life or value. Next 16. Which of the following is true about capital and revenue receipt. खालीलपैकी भांडवली व राजस्व प्राप्ती विषयी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे कॅपिटल रिसिप्ट इज रिकरिंग नेचर. सेकंड, रेव्हेन्यू रिसिप्ट इज रिलेटेड टू कॅपिटल असेट सेल. थर्ड, कॅपिटल रिसिप्ट इन्क्रीज कॅपिटल स्ट्रक्चर. अँड फोर्थ, रेव्हेन्यू रिसिप्ट इज ट्रीटेड ॲज लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅपिटल रिसिप्ट इन्क्रीज कॅपिटल स्ट्रक्चर. भांडवली प्राप्ती भांडवली रचना वाढवते. ओके. कॅपिटल रिसिप्ट अराइज फ्रॉम सोर्स लाईक इश्युइंग शेअर्स ऑर सेलिंग फिक्स असेट अँड अफेक्ट द कॅपिटल स्ट्रक्चर. नेक्स्ट 17. वेन डज अ कॉन्टिजेंट लायबिलिटी बिकम अन ॲक्च्युअल लायबिलिटी. संभाव्य कर्ज प्रत्यक्ष कर्जात कधी रूपांतरित होते? तर बघा ऑप्शन आहे ऑन ऑकरन्स ऑफ फ्युचर इव्हेंट. Second, as soon as it is noted in account. Third, when declared by management. And fourth, at the end of the financial year. तो correct answer आहे इथे फर्स्ट, on occurrence of a future event. भविष्यातील घटनेच्या होण्यावर. ठीक आहे. Contingent liability become actual when the uncertain event happens. Obligating the business to pay. तसंच बघा व्याकरणची सुद्धा मराठी व्याकरणची PDF अवेलेबल आहे. याच्यामध्ये कंप्लीट व्याकरण दिलेले आहे MCQs के साथ आणि थेरी सुद्धा दिलेली आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल मराठी व्याकरणची PDF तुम्ही परचेस करू शकता. व्हॉट्सअप नंबर दिला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF डायरेक्टली तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 18. विच अकाउंटिंग कन्सेप्ट जस्टिफाईज रेकॉर्डिंग असेट ॲट कॉस्ट. मालमत्ता मूळ खर्चावर नोंदवण्याचे कोणते लेखात तत्व सूत्र लागू होते? तर बघा ऑप्शन आहे मॅचिंग कन्सेप्ट, कॉस्ट कन्सेप्ट, गोइंग कन्सर्न कन्सेप्ट अँड मटेरियलिटी कन्सेप्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॉस्ट कन्सेप्ट, खर्च तत्वसूत्र. ठीक आहे. कॉस्ट कन्सेप्ट स्टेट दॅट असेट्स आर रेकॉर्डेड ॲट देअर ओरिजिनल परचेस प्राइस नॉट मार्केट व्हॅल्यू एन्श्योरिंग ऑब्जेक्टिव्हिटी. नेक्स्ट 19. Which of the following is not an example of deferred revenue expenditure. खालीलपैकी कोणते deferred revenue expenditure चे उदाहरण नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, हेवी ॲडव्हर्टाइजमेंट बिफोर लॉन्च. सेकंड, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑफ स्टार्टिंग बिझनेस. थर्ड, परचेस ऑफ ऑफिस फर्निचर. अँड फोर्थ, लार्ज स्केल प्रमोशन कॅम्पेन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, परचेस ऑफ ऑफिस फर्निचर, कार्यालयीन फर्निचर खरेदी. ओके, इज नॉट एक्झाम्पल ऑफ deferred revenue. Purchase of office furniture is a capital expenditure, not deferred expenditure, because it add to the fixed asset. Next 20.
Which principle discourage recognizing contingent asset before they are virtually certain? संभाव्य मालमत्ता जवळजवळ निश्चित होण्यापूर्वी नोंदवण्यास प्रतिबंध करणारे तत्वसूत्र कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल, सेकंड मॅचिंग प्रिन्सिपल, थर्ड कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल अँड फोर्थ कॉस्ट कन्सेप्ट. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल, संरक्षण तत्वसूत्र. ठीक आहे. The conservative principle prevents overstatement of asset by recognizing contingent asset only when virtually certain. Next, 21. Which of the following is not a characteristics of revenue expenditure? खालीलपैकी कोणती राजस्व खर्चाची वैशिष्ट्य नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शॉर्ट टर्म बेनिफिट, सेकंड रिकरिंग इन नेचर, थर्ड इन्क्रीज फिक्स असेट व्हॅल्यू अँड फोर्थ चार्ज इन द ईयर इनकम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्रीज फिक्स असेट व्हॅल्यू, स्थायी मालमत्तेचे मूल्य वाढवणे. ठीक आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर डज नॉट ॲड व्हॅल्यू टू फिक्स असेट बट इट इज इन्कर्ड फॉर रुटीन ऑपरेशन. नेक्स्ट 22. कॉन्टिजेंट लायबिलिटी आर रेकॉर्डेड वेन. संभाव्य कर्ज केव्हा नोंदवले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे आर प्रॉबेबल अँड अमाऊंट कॅन बी मेजर्ड रिलायबली, सेकंड दे आर सर्टन, थर्ड at management discretion and fourth only at the year end. The correct answer है first they are probable and amount can be measured reliably. शक्यता जास्त आणि रक्कम अचूक मोजता येते. ओके. Contingent liability are recorded in accounts only when they are likely and estimable, otherwise disclosed in notes. Next 23. What happens if an accounting policy is changed without valid reason? योग्य कारणाशिवाय लेखा धोरणास बदलण्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्प्रूव्ह कंपॅरेटिबिलिटी, सेकंड मे लीड टू मिसलीडिंग फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड एनहान्स ॲक्युरेसी अँड फोर्थ ऑटोमॅटिकली एक्सेप्टेड बाय ऑडिटर्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड मे लीड टू मिसलीडिंग फायनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक विवरण भ्रामक होऊ शकते. मीन्स unjustified policy changes disrupt comparability and consistency, misleading users of financial statement. Next 24. Which of the following is a feature of going concern concept? going concern तत्वसूत्राची वैशिष्ट्ये कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट asset are valued at liquidation value, second business will continue indefinitely, third revenue or expenses are matched every month, and fourth only capital expenditure is recorded. The correct answer आहे इथे second business will continue indefinitely. okay. व्यवसाय अनिश्चित काळासाठी चालू राहील. going concern assume business will not liquidate in the foreseeable future, justify asset capitalization. okay. Next 25. Which is true about prudence means conservatism principle in accounting? लेखाशास्त्रातील काळजी कन्झर्वेटिझम तत्वसूत्राबद्दल काय बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिकॉग्नाइज ऑल पोटेन्शियल गेन इमिडिएटली, सेकंड रिकॉग्नाइज लॉसेस एज सून एज आर एंटिसिपेटेड, थर्ड इग्नोर फ्यूचर लायबिलिटी अंटिल दे ऑकर, अँड फोर्थ रिकॉग्नाइज असेट ॲट मार्केट व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिकॉग्नाइज लॉसेस एज सून एज दे आर एंटिसिपेटेड. तोटे शक्यता असल्यावरच लगेच नोंदवणे. ओके. द प्रुडन्स प्रिन्सिपल ॲडवाइज रेकॉर्डिंग लॉसेस अर्ली बट गेन ओनली वेन रिअलाइज, प्रिव्हेंटिंग ओव्हरस्टेटमेंट ऑफ फायनान्शियल हेल्थ. ओके. तसंच बघा सगळ्या PDF जे आहेत त्या अवेलेबल्स आहेत. ज्यांना पण PDF हवे असेल राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, फायरमॅन, स्टाफ नर्स, अकाउंटंट, महाराष्ट्र कॉर्पोरेशन, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. ओके. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.